आकाशवाणी मुंबई सादर करीत आहोत आषाढी वारीनिमित्त संत साहित्यावर आधारित कार्यक्रम जावे संतांची या गावा. लेखन आणि निवेदन अनघा मोडक. सादरकर्त्या नेहा खरे. रसिको, आषाढीचे दिवस सुरू झाले की अर्थातच मनात वारी आपोआपच रंगायला लागते. आळंदीचा कळस थरथरतो आणि पालखीची सुरुवात होते. मला मनापासून असं वाटतं, पालखी खरं तर मनातून उचलली जायला हवी, हो ना? मग आपोआप ही ओळ खरी ठरायला लागते. आतून आपणच गुणगुणायला लागतो. या पंढरीचे सुख पाहता डोळा, उभा तो जिव्हाळा योगियांचा. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी जमते आणि खरोखरच हे पंढरीचं सुख आपल्या डोळ्यात भरून राहतं. आपण न्याहाळत पाहत सत्वाची वाटचाल सुरू करतो आणि मनाला हे पक्क पटत जातं की वारी सुरू झाली. बरं होतं काय नेमकं? सुखाला अंकुर फुटतात, अंधत्वाचा मायेचा पडदा बाजूला सरतो आणि डोळसपणे आपण या परब्रह्माची वाटचाल सुरू करतो. सोबत असते तेजाची शिदोरी. तीच तर गाठीशी घेऊन आपण या चेतना चिंतामणीच्या गावी पोहोचतो. अनेक अडथळ्यांवर मात करत खऱ्या अर्थी पांडुरंग उराउरी भेटतो. सोबत असतात ना सद्गुणांचे वाटाडे. आणि म्हणूनच प्रपंचाचं सासर मागे सोडता येतं आणि माहेर दाटून येतं पंढरीत. तुरियेचं तारुण्य रक्तात सळसळायला लागतं. प्रतिती रसाचा भाव उमगायला लागतो आणि मनाला निजखून पटते की होय, हीच तर खरी वारी. देवीदास पोटेंचे हे शब्द आपल्या मनात रुंजी घालायला लागतात आणि खरोखरच आपल्या आजूबाजूचा हा सगळा प्रपंचाचा पडदा बाजूला सरकतो की परमार्थाची वाटचाल आपोआप खुली होते. पण ही वाटचाल नुसती नाही. या वाटचालीत असतो टाळ मृदुंगांचा गजर, अभंगांमधून सहज आपल्यापर्यंत भेटणारं, आपली सोबत करणारं तत्वज्ञान आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यातून मिळणारी एक विशिष्ट शांतता आणि आनंदाचा सोहळा. हाच आनंदाचा सोहळा आपल्यालाही अनुभवायचा आहे. आषाढीचे दिवस सुरू झाले म्हणजे आनंदाचा सोहळा महाराष्ट्र भरवून राहतो. मग आपण तरी त्याला अपवाद कसे असणार? चला तर मग या आनंदाच्या वारीत आपणही सहभागी होऊया. सारे मिळून म्हणूया की लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. हा ब्रह्मरसच तर प्राशन करायचा आहे. या संतांच्या गावाला भेट देत असताना हे गाव अधिक श्रीमंत करणार आहे. सालंकृत करणाऱ्या त्यांच्या साहित्याची आज थोडीशी ओळख पटवून घ्यायची. चला तर मग तुम्ही आणि मी दोघं मिळून ही पालखी उचलू आणि या साहित्याच्या पादुकांवर नतमस्तक होत हा अख्खा प्रवास सुरेल करू. तसे हे शब्द ब्रह्म आपल्या भेटीला येणारच आहे. पण त्याच्या आधी मुळात हे शब्द ब्रह्मापर्यंत पोहोचायची ताकद आपल्यात वाढवायला तर हवी ना. का असं म्हणतेय? याचं कारण बऱ्याचदा आपण रमतो ते शब्दार्थात. म्हणजे कीर्तनकार कितीतरी वेळा सांगतात की एका शब्दाला 7 अर्थ असतात म्हणे. मग वारीची सुरुवात करत असू तर आधी ते समजून घेऊ आणि मग शब्द ब्रह्माची उकल करू. वारी म्हणजे तरी काय? संस्कृतात विचार केला तर वारी म्हणजे पाणी. पण क्षणभर वाटलं खरं की पाण्यासारखीच असते ना निर्मळ वारी. तिला स्वतःचा ओघ असतो, प्रवाह असतो. तिच्याच तीरावर उभी राहणारी ही भाव संस्कृती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तृष्णा भागवण्याची ताकद या भागवत संप्रदायात आहे. आणि म्हणून पाणी हा शब्द वारी या शब्दाला किती संलग्न आहे मला सांगा. दुसरा वारीचा अर्थ आपल्यासमोर येतो तो म्हणजे वारंवारता. पण हे दोन्ही शब्द झाले शब्दार्थापुरते मर्यादित. खरं तर वारी म्हणजे जन्ममृत्यूच्या पल्याड घेऊन जाणारी ही एक वाटचाल. आणि आणखी एक महत्त्वाचा अर्थ म्हणजे भावार्थ. भावार्थाशिवाय वारी कधी पूर्णच होऊ शकत नाही हो. कारण भाव कळसावर ठेवूनच तुम्हाला ही संपूर्ण वाटचाल करावी लागते. आणि म्हणूनच वारीतला भाव शोधायचा कसा? तुम्ही पाहाल तसा, तुम्हाला माऊली भेटेल तसा. हा भावार्थच कदाचित प्रत्येक पुढच्या टप्प्यावर आपल्याला नवी नवी साक्ष पटवत जाणार आहे. आणि म्हणून फक्त रूढार्थाने वारी म्हटल्यावर आषाढी एवढाच विचार न करता चैत्री, माघी, आषाढी, कार्तिकी अशा 4 वाऱ्यांच्या पल्याड जाऊन 12माही प्रवास करणारे हे वारकरी आज आपण समजून घ्यायचे असतील
तर ते ज्या तत्वज्ञानाचा विचार करून या अस्तित्वापर्यंत किंवा या वाटेपर्यंत पोहोचले, त्या साहित्याचं बोट तर आधी धरायला हवं ना. म्हणून या वारीची वाटचाल भावार्थानं करण्यासाठी हा भाव ज्या शब्दातून उमलला त्याचं बोटाचं आपण धरणार आहोत. कारण संत साहित्य ही श्रीमंती आहे, जी वारीत भरून राहिलेली असते, फडाफडावर नांदत असते, आपल्या प्रत्येकाला आनंदाच्या गावी घेऊन जात असते. खरं सांगाल तर सालंकृत करत असते. कारण जेवढी संतांची मांदियाळी तेवढी साहित्याची मांदियाळी. देवीदास पोटेंनी तर त्याचं वर्णन इतकं सुंदर केलंय. ते असं म्हणतात की ज्ञानोबांचे उपमा अलंकार आपल्याला आत्यंतिक आभूषण बहाल करतात. नाथांचं एक एक भारूड आपल्या मनावर गारूड निर्माण करतं. नामदेवांच्या भोळेपणाला आपल्या अंतरीची निरागसता अलगद बिलगते. आणि तुकोबांची वाणी तर आपल्या मूलभूत भटक्या वृत्तीला शहाणपणानं बरोबर वठणीवर आणते. रसिको, लेखकाने केलेलं हे वर्णन किती कमाल आहे मला सांगा. अगदी यथोचित. समर्थ काय, चोखोबा काय, निळोबा काय, मुक्ताई काय, जनाई काय, अहो हा सगळा संत सागर आहे. या समुद्रात या साहित्याच्या लाटाच्या लाटा उसळत असतात. आपण त्या किनाऱ्यावर थांबतो का, हे महत्वाचं. मग या वाळवंटी काठी थोडं विसावूया ना. येईल एखादी लाट, देऊन जाईल आपल्याला या भक्तीचा ओलावा. आपल्याही कोरड्या मनाला या पाषाणाला फुटेल की पाझर. आणि मग हा अनुपम्य सोहळा आपल्याला नव्यानं पाहता येईल. म्हणूनच म्हटलं, चला आज या सगळ्या किनाऱ्यावर विसावूया आणि या लाटांचा आस्वाद घेऊया, अनुभवूया या ओल्या आनंदाचा अपूर्व सोहळा. पहिली माझी ओवी, पहिला माझा नेम, तुळशी खाली राम पोथी वाचे. दुसरी माझी ओवी, दूध नाही कोठे, ध्यानी मनी भेटे पांडुरंग. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हा सूर नेहमीच ऐकू यायचा ना. पहाटेच्या पारी दळणकांडण सुरू झालं की त्या जात्याच्या घरघरी बरोबरीने या सगळ्या स्त्रिया आपल्या आयुष्याचं उभं तत्वज्ञान शब्दातून गुंफायच्या, ओवायच्या. त्यालाच आपण ओवी असं म्हणू लागलो. ओवी म्हणजे नेमकं काय? ओवली जाते ती ओवी. पण याची व्याख्या ज्येष्ठ अभ्यासक राचिम ढेरे यांनी अशी केली होती की महाराष्ट्रेषु योषित भी ओवी गेया तू कंडनी. पण मूलभूत ही ओवी आली कशी असेल, प्रसृत कशी होत असेल? विचार करताना वाटतं की ती जात्याची घरघर कदाचित तिचं जे दुःख तिच्या आत कोंडलेलं असेल त्याला आवाज द्यायची का? तिचा मनोभाव व्यक्त व्हायचा का? सुख, दुःख, आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी ह्या सगळ्या जणू काही ती त्यातनं उचंबळून मांडत राहायची. जेव्हा वाटतं की हे सगळं लोकसाहित्य या ओवीने फुलवलं, नटवलं, बरोबर त्याचाच आधार घेऊन संत साहित्य सुद्धा का बरं फुललं असेल? अहो, संत साहित्यातला मूलभूत प्रकारच तर ओवी आहे ना. अभंगातला एक चरण जरी बघितला तरी तो ओवीबद्धच असतो. का असं असेल याचा विचार करत असताना वाटलं की लहानपणापासून या सगळ्या संत महंतांनी सुद्धा या ओव्यास्त ऐकल्या असतील ना. आजूबाजूला गायला जाणारा हा प्रचलित प्रकार, म्हणायला तसा मुक्त, सोपा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांना परिचित असणारा. बहुधा ही लोकप्रियता संतांनी जाणली आणि याच ओवीचा आधार घेऊन त्यांचं अवघं साहित्य फुललं, नटलं, अलंकारलं. पण मग ही ओवी मूलभूत आहे कशी? मी मगाशीच उल्लेख केला तशी ती थोडीशी मुक्त आहे. मुक्त म्हणजे व्याकरणिकदृष्ट्या विचार करायचा तर 2, 3 किंवा 4 चरणांच्या ओव्या असतात असं म्हणतात. पण त्याला नेमकं काही कुठल्या गणमात्रांचं बंधन नाही. स्वाभाविक आहे ना. उमाळ्याने दाटून आलेली वात्सल्याची ही सगळी कहाणी छंदमात्रांच्या गणितात नाही बंद करतायत. ती सहजतेने व्यापक होत जाते आणि म्हणून चरणांचा आधार घेते एवढं मात्र खरं. दळिता, कांडिता, तुझं गायीन अनंता हे जनाबाईंची ओवी म्हणे 2 चरणांची आहे. पण बहुतांश ओव्या आहेत त्या 3.5 चरणांच्या. कोणतीही बघा ना, अगदी ज्ञानोबादिकांच्या बघूया. ज्ञानेश्वरीतच ते म्हणतात ना की तो कनक चंपकाचा कळा की अमृताचा पुतळा, नाना सासी नला मळा कोवळीकेचा, किंवा ना तरी सकळ धर्मांचे माहेर, सज्जनांचे जिव्हार, लावण्य रत्न भांडार शारदेचे. खरोखरच ह्या शारदेचं रत्न भांडार इतक्या अल्प शब्दात किती सहजतेनं संतांनी उकललं असेल. आणि 4 चरणांची ओवी तर आणखीनच लोभस ठरते. ती कुठे भेटते माहितीये? नाथांचं रुक्मिणी स्वयंवर किंवा भावार्थ रामायण काढून बघा बरं.
हे 4 चरण काय लोभस दर्शन घडवतात ह्या साऱ्या तत्वाची, सगुणाची, निर्गुणाची. काय म्हणतात नाथ महाराज? ही ओवी कशी आहे बघा. श्रीरामा अति स्वरूप, रूपे जिंतला कंदर्प, परी तो सवेचे अरूप, चित स्वरूप श्रीराम. श्रीरामाचे निश्रवणे, श्रवणा होती निजभूषणे, श्रवणा श्रवणेची लेणे, श्रवण देखणे परब्रह्म. नाथ महाराजांचं सांगणं किती लोभस आणि विवेकी आहे. श्रीरामाचं श्रवण करणं हाच श्रवणाचा अलंकार होतो किंवा ते आभूषण होतं. किती सुंदर उपमा आहे. वारीत गेलो ना की हे पटत जातं आपल्याला. अहो, आपण एखाद्या मैफिलीत नुसता अभंग ऐकतो आणि सोडून देतो. वारीत तसं होत नाही. वारीत त्या अभंगाचा, त्या साहित्याचा खरंच अलंकार होतो. हे सारे वारकरी तो मिरवतात. सगळ्यात महत्त्वाचं, अंतरी मुरवतात. आणि म्हणून ते फक्त साक्षरतेपुरते मर्यादित राहत नाहीत. या तत्त्वज्ञानाने साक्षात्कारी होतात. हेच खरं. असो, मूळ मुद्दा काय? तर या सगळ्याचं सार घेऊन येणारी ही ओवी. मला तर वाटतं 3.5-4 मात्रा अवघ्या, पण परब्रह्म भेटतं हो त्यातून. 3.5 हाताचा देह कसा जगवावा हे 3.5 मात्रा उकलतात फक्त. आणि म्हणून हे तत्त्वज्ञान थोर आहे. मी सांगेन तेवढं कमी आहे खरं तर. ओवीची बंधनं किती? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या चरणात यमक असतं, दुसऱ्या, चौथ्या चरणात असतं, कधी 4ही चरणात असतं. असं सांगण्यासारखं खूप आहे हो. पण अजून पुढचे अनेक टप्पे बघायचे आहेत. या ओवीला आत्ता आपण मनात गुंफून घेतलंय की नाही? मग पुढे कधीतरी त्यावर विचार करू. जेव्हा या ओवीची माला गुंफली जाते तेव्हाच त्याचा अभंग होतो, असं ज्येष्ठ अभ्यासक राचिम ढेरे म्हणतात. चंद्रभागे तटी सुखाचं सुख मिळतं असं हे सगळं संत म्हणतात. पण हे सुख खऱ्या अर्थी व्यक्त होतं, तो व्यक्त करणारा एक महत्त्वाचा संत साहित्यातला हा रूपबंध. सर्वसमावेशकतेचं सर्वांग सुंदर प्रतीक म्हणजेच अभंग. खरं तर अभंग या रूपबंधाशिवाय संत साहित्य सुरूही होत नाही आणि पूर्णही होत नाही. पण मूलभूत हा अभंग सुरू केव्हा झाला असेल? केव्हा हा रूपबंध गवसला कधी? तर हा फक्त भागवत संप्रदायापासून नाही आहे, महानुभाव संप्रदायापासून आहे. महानुभाव संप्रदायात सुद्धा हा अभंग आपल्याला पाहायला मिळायचा. त्याला समाप्ती मुद्रा असा शब्द होता. पण मग अभंग हा शब्द केव्हा आला? आधी जो आपण अभंग ऐकला ना त्याच्यात एक चरणे बघा. साजिरे गोजिरे समचरणी उभे, भक्ताची या लोभे विटेवरी. समचरण, इथेच अभंग या शब्दाची निजखूण आहे. का असं सांगतेय? याचं कारण पुन्हा एकदा राचिम ढेरेंचाच दाखला देते. त्यांनी असं म्हटलं होतं की आपल्याकडे अगदी पूर्वी 13व्या शतकात चौंड्रसानं अभंग विठ्ठल असा शब्द वापरला. आता अभंग विठ्ठल म्हणजे काय? नामदेव महाराजांनी सुद्धा याचाच पुनरुच्चार का बरं केला असेल? तर त्याचं उत्तर देताना ते असं म्हणतात की आपल्याकडे कृष्णाचं पुढचं रूप हे विठ्ठल म्हटलं जातं. कृष्ण हा जर आपण उभा टाकलेला पाहिला तर तो कायमच त्रिभंगी असतो, म्हणजे देहुडाचरण. कृष्णाचं पुढचं रूप हे समचरणी आहे. याचा अर्थ कुठल्याही प्रकारचा भंग त्याच्या सगुण रूपात नाही, म्हणून तो अभंग, म्हणून अभंग विठ्ठल. आता हे झालं सगुणाचं वर्णन. मग नेमकं या रूपबंधाला अभंग हा शब्द कसा साधता येतो? तर त्याचंही फार छान वर्णन येतं. थोडक्यात हे अख्खं तत्त्वज्ञान आहे की नाही? हे तत्त्वज्ञान काय करतं तर आपल्यातला दुजा भाव किंवा द्वैत भाव संपवून आपल्याला अद्वैतापर्यंत घेऊन जातं. याचा अर्थ आपल्या अंतरीचा दुभंग संपतो आणि काय घडतो तर अभंग घडतो. म्हणूनही हा शब्द असा भेटतो. आणि आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे अभंग ही संतांची आत्मानुभूती आहे. याचा अर्थ याचं लक्षण आत्म्याशी जोडलेलं आहे. मग आत्मा कसा असतो याची गुणवैशिष्ट्ये अभंगालाही लावून बघता येतात. मी त्याविषयी बोलणार आहे, पण आधी रूपबंध हा शब्द मी इतक्यांदा योजलाय, तर अभंग नेमका चालतो कसा त्याचा थोडक्यात विचार करू आणि मग त्याची थोडी वेगळी उकल करायचा प्रयत्न करूया. मुळात अभंग जर आपण पाहायला गेलो तर त्याची चरण किती असतात? तर चरण अर्थात 4, पण विभागणी असते 6 अक्षरं पहिल्या चरणात, दुसऱ्या चरणात, तिसऱ्या चरणात आणि चौथ्या चरणात 4 अक्षरं, म्हणजे एकूण 22 अक्षरं. 6 6 6 4. मगाचा अभंग तसाच होता ना. सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी पुंडलिका पाठी उभे ठाके. किंवा ज्ञानोबांचा अभंग बघा. देवाची द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्ती 4ही साधी येल्या.
किंवा बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवभाव, हे तुकोबांचं सांगणं. असा एका वळणाने तो चालतो. दुसरी बाजू सांगितली जाते किंवा दुसरी पद्धत सांगितली जाते लेखनाची, ती अष्टाक्षरीची असते. म्हणजे प्रत्येक चरणात 8 अक्षरं, असे 4 चरण म्हणजे 32 अक्षरं. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, ही अष्टाक्षरी. अशा 2 अंगांनी अभंग हा चालतो. पण खरं सांगू, अर्थात हे सगळं मांडत असताना सुद्धा मनोमन वाटत होतं की मी म्हणते बापडी की अभंग असा चालतो. पण अहो, तो आपल्या अंतरी ज्या सद्भावाचे मार्ग खुले करून देतो ना, त्याची चाल ही कुठल्याही 32 किंवा 22 या अक्षरांच्या संख्येत आपल्याला व्यापता येत नाही. कारण अंतिम सत्य हेच राहतं, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. तुम्हाला माहितीये, वारीत जर गेलो ना, कधी विचारा बरं वारीचं अंतर किती. आपण काय सांगू, हा हे काय आलं की 8-10 किलोमीटरमध्ये. माऊली उत्तर देते, अहो 4 हरिपाठात जायचं, चालायचं की आलं गाव. किती छान आहे सांगा. 4 हरिपाठाचं हे अंतर, हे साहित्य किती मुरलंय त्यांच्यात. सगळं ते पाहतात त्या ओवी, अभंग, भारुड, ललित, गवळणी याच सगळ्यातून. आणि म्हणून त्यांची चाल ही कधी रस्त्यातले किलोमीटर मोजत नाही, तर आपल्या अंतरी जो मार्ग चालतायत त्या मार्गावरती नेमका कोणता भावरस उत्पन्न होतोय किंवा ब्रह्मरस उत्पन्न होतोय त्याचा विचार करतात. आणि म्हणून मी म्हटलं तसं की हे गणितात मापायचं नाही. असो, हरिमुखे म्हणा याचाच विचार करतोय, तर मग क्षणभर या देवाच्या दारी थांबू, विसावू आणि त्याच्यानंतर पुढचा सगळा विचार कसा अभंग उकलतो आणि आत्म्याची लक्षणं कशी दाखवतो याचाही विचार करूया. माऊलींचं हे म्हणणं किती सार्थ आहे ना. देवाची द्वारी उभा क्षणभरी. नेहमी विचार करताना वाटतं की एवढंच का बरं माऊली सांगत असतील की क्षणभर थांबा म्हणजे 4 मुक्ती मिळतील. अभंगांमधला जो गाभा आहे तो या क्षण शब्दात आहे. कारण ज्ञानोबांचं म्हणणं किंबहुना या साऱ्याच संतांचं म्हणणं असं आहे की एक क्षण असा असतो जो आत्मसाक्षात्काराचा असतो. त्या क्षणासाठी थांबा. एकदा का तो क्षण गवसला की झालं, पुढचं अवघं आयुष्य उद्धरलं. मग या क्षणाच्या शोधार्थच हे सगळं अवघं तत्वज्ञान त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलं, मांडलं. अहो, संत साहित्य हे अभंगाशिवाय अपूर्ण आहे, असं मी मगाशी जो उल्लेख केला त्यात सगळ्यात महत्त्वाचा भाग या सगळ्या अनुभूतींचाच आहे. ज्ञानोबांपासून ते निळोबांपर्यंत आणि अगदी मुक्ताईपासून जनाई सोयराबाईंपर्यंत सगळ्यांनी हेच तर मांडलं. अहो, तिथे स्त्री पुरुष हा सांगण्यातला भेद नव्हता, तर प्रत्यक्ष पाहण्यात कसा असेल. सम, सत्य, सुखरूप आणि सर्वकालिक ही आत्म्याची वैशिष्ट्य किंवा विशेषणं सांगितली जातात. हीच विशेषणं आपल्याला सगळीच्या सगळी अभंगाला लावलेली जर दिसली तर अगदी सारखेपणा दिसतो. बघा बरं कसा. आता सम म्हणजे काय. का बरं तुकोबा असं म्हणत असतील की उच्च नीच वर्ण न म्हणावा कोणी, जे का नारायणे प्रिय झाले. याचं कारण असं की त्यावेळेला कदाचित जातीपातीमध्ये भेद असतील, पण अहो हे झालं बरोबरचं. जात, धर्म, पंथ, वर्ण, लिंग या सगळ्याच्या पल्याड जाऊन मी आणि तू हाही भेद नाही. इतकं एकसंधत्व, इतकं एकाकार असणं, इतकं अद्वैत असणं हे त्यांना अपेक्षित आहे. म्हणून समचरणांना नमस्कार करत असताना अभंगाचं चरण सगळ्यात पहिली जाणीव कुठली करून देत असेल तर ती समतेची करून देतं. आपण सम या तत्वाविषयी बोलतोय. अहो, वारीत ते ठाई ठाई भेटतं की. वारीत आपण एकमेकांना हाक काय मारतो, माऊली. मग सान असो वा महान असो, एकच तत्व भरून राहतं ना. चालणारी माऊली, बोलणारी माऊली, पालखीत माऊली, जिचे अभंग गातोय तीही सारी संत माऊलीच, आणि जिचं दर्शन घ्यायला जायचं ती प्रत्यक्ष विठू माऊलीच. सगळं माऊलीमय असतं, म्हणजे पुन्हा सम पातळीवर असतं, एकाकार झालेलं असतं. मग आपण पुढचा विचार करू शकतो. मग ते कसं आहे, जे मुळात सारखं आहे, जे अद्वैत आहे, ते स्वाभाविकपणे पुढच्या टप्प्यावर प्रवास करताना सुखरूप असतं. मंदाताई गंधे फार छान सांगतात. ते असं म्हणालं होतं की तुलना आली ना की आपोआपच आपण दुःखात जातो. अहो, सुख दुःख हाही भेद गळून पाडतात संत. काय होतं सांगू का. त्यांनी एक फार गोड उदाहरण दिलं होतं. ते असं म्हणाले होतं, काय आहे, एखादी साडी आपण बघूया. एखाद्या दुकानात आपण गेलो, साडी खरेदी करत असताना पहिल्यांदा काठ आवडतात तर बुट्टीच आवडत नाही. बुट्टी आणि काठ आवडले तर पदरच आवडत नाही. आता काठ, पदर, बुट्टी सगळं आवडलं तर पोतच आवडत नाही. तोही आवडला तर ब्लाऊजच आवडत नाही. हे सगळं आवडलं तर किंमतच आवडत नाही. तेही सगळं जमलं बरं,
तो म्हणे पिशवीच आवडत नाही, तीही उत्तम, सगळं छान झालं, उत्तम साडी मिळाली. सुख मिळालं? हो. आपण दुकानातून बाहेर पडलो आणि तशीच साडी समजा कमी किमतीत समोरच्याला मिळाली असेल किंवा आपल्यापेक्षा अधिक उत्तम साडी समोर दिसली की आपण म्हणतो, अय्या माझ्यापेक्षा फारच छान साडी हो बाई तिची. सुख गेलं असं मंदाताई गंधे सांगतात. म्हणून त्या म्हणतात की काय आहे, या सुखरूपापर्यंत पोहोचायला या समतेचाच आधार लागतो. मग काय होतं माहितीये का, माझी साडी विटक्या रंगाची का असे ना, अहो मी साधी अगदी घोंगडी असते ना तशी कुठली तरी ठिगड्यांची असणारी एखादी साडी किंवा वस्त्र का परिधान केलेलं असते ना, पण जर माझ्या आत श्रीमंती नांदत असेल तर त्याची किंमत कवडीमोल ठरते. म्हणून त्या म्हणतात की सुखाचा नाही, सुखरूपाचा विचार करायला लागतो. सुखरूप ही अवस्था, ही भावावस्था आहे. आणि म्हणून आपण जे मागे धावतो सुखाच्या, ते सुखाच्या मागे धावणं बंद होतं तेव्हा सुखाचं सुख मिळतं असं संत सांगतात. आणि म्हणून अभंग ही वृत्ती आहे नव्हे, अंतापर्यंत घेऊन जाताना ती निवृत्ती आहे. हा विचार सुखरूपाशी जोडलेला आहे. मग पुढचा टप्पा आहे तो सर्वकालिक. अहो जे मुळात वैश्विक आहे, आपल्याकडे अगदी सहज म्हणतो की नाही आपण हे बोलता बोलता सुद्धा, जे जे पर्सनल आहे ते ग्लोबल आहे, वैयक्तिक आहे ते वैश्विक आहे. मग तोच अनुभव अभंगालाही लागू आहे. आपल्याला जे खूप आतून पटतं की अगदी खरं म्हणतात ज्ञानोबा, हे जे आपल्याला वाटतं ना, हे खरंच सगळ्यांना वाटतं, कारण आपल्या आत ते पटत जातं, कारण ते प्रवृत्तींवरती बोट ठेवतं, विचार करायला भाग पडतं. आणि अशी गोष्ट स्वाभाविकपणे वैश्विक होते. आणि वैश्विक म्हणजे ग्लोबली ज्या गोष्टी अप्रूव्ड म्हणजे स्वीकारलेल्या असतात त्या गोष्टींना कधीही काळाची बंधनं नसतात, कालातीत असतात, सर्वकालिक असतात, म्हणजे शाश्वत असतात. आणि जे शाश्वत आहे ते सत्य आहे. तसे काही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 12व्या-13व्या शतकात लिहिलेले अभंग आजही तंतोतंत लागू पडतात ना. म्हणून मी मगाशी म्हटलं होतं की जे शाश्वत असतं त्याला काळाची सीमा नसते. सत्यच सांगत असल्यामुळे ते कालातीत होतं, यात काही शंका नाही. शाश्वत असण्यालाच आपण परब्रह्म असं अध्यात्मात म्हणतो. ब्रह्मसत्य जगन्मिथ्या. अहो संत नादाचाही ब्रह्मापर्यंतच विचार करतात, शब्दालाही ब्रह्मापर्यंतच न्यायचा प्रयत्न करतात आणि आपल्या देहालाही देहातीत करून ब्रह्मातच विलीन करायचा प्रयत्न करतात. म्हणून ते असं म्हणतात की हा सगळा विचार सत्यापर्यंत घेऊन जातो. आजूबाजूच्या काल्पनिक गोष्टी सुटतात. पुन्हा एकदा कल्पनेत सतत आपले जे तुकडे होत राहतात ना अक्षरशः, ते सगळे संपतात आणि आपण एकसंध होतो, अर्थात अभंग होतो. मी सांगू रसिको, मी हे फक्त मांडतीये तुमच्या पुढे. हे सांगण्याची खरं तर पात्रता आहे की नाही तर अजिबात नाही, पण हे सगळं अनुभवताना हे फार कमाल वाटतं. ही सौंदर्यस्थळ आपण निहाळतो की नाही, तशी ती निहाळलेली सौंदर्यस्थळं मी फक्त तुमच्या पुढे आज मांडली आहेत. प्रत्येक माऊली या दर्शनासाठीच आसुसलेली असते ना. हे सुंदर ध्यान मनात भरून घ्यावं, त्या कैवल्याच्या पुतळ्याचं दर्शन व्हावं, कटीवरती हात आणि विटेवर उभा ठाकलेल्या या सावळ्या राजस सुकुमाराला आपण न्याहाळावं. म्हणूनच तर एवढी प्रचंड मोठी वाटचाल सुद्धा चैतन्यानं करतात ना ही सगळी मंडळी. किती अलौकिक सोहळा असेल सांगा. आणि म्हणून मला असं वाटतं की श्रीमुख बघणं हाच खरं तर आनंद, अंतिम आनंद. प्रत्यक्ष विचार केला तर सगुण स्वरूपात प्रत्येक वारकऱ्याला ते पाहायला मिळतंच असं नाही, पण मनातलं दर्शन झालं की माऊली सुखावते आणि कळसावर सुद्धा पुन्हा एकदा आपला भाव ठेवून परतीच्या मार्गाला लागते. पण हे सगळं झालं वारकऱ्यांच्या बाबतीत. आपण प्रापंचिक वारकरी कसे असतो, या अभंगाचा विचार करायच्या आधी मी म्हटलं तसं की पहिलं आपण काही पाहत असू तर त्यातला दुजा भाव आणि दुभंगच बघतो. आणि म्हणूनच या दृष्टांतापासून आज सुरुवात करते. आपल्याकडे वारीमध्ये वेगवेगळे फड असतात बघा. आपल्याकडे जशा गुरुपरंपरा असतात ना, तशी ही त्यांची ठिकाणं जिथे पूजा उपासना चालते, साधली जाते, तर त्याला फड असं म्हणतात. या फडावरतीच अनेकदा कीर्तनं रंगत असताना आपण ही गोष्ट ऐकतो की नाही, हा ध्यानाचा अभंग, हा रूपाचा अभंग. पंचपदी सुरू झाली की सगळेजण सरसावून कान टवकारून हे ऐकायला लागतात. कीर्तनकार बुवा सुरू करतात ना, रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, असं म्हणत असताना समोरचा एक मुलगा झटकन उभा राहतो आणि प्रश्न विचारतो, बुवा तुम्हाला कसं काय कळलं? नाही, माझ्या मनात बी हेच होतं की एकीची कशी निवड करायची. म्हणजे तुम्हाला बी पटतंय ना. म्हणजे रूप पाहता लोचनी सुख झाले 6 जणी आणि त्याला माझं विठ्ठल बी बरं वा आणि माधव बी बरं वा म्हणतोय. कीर्तनकार बुवा हसतात आणि म्हणतात,
खरंय लेका, त्याला काय म्हणायचं असतं हे वरवरचं असलं तरी त्याच्यातूनही बुवा आपल्याला पुढे घेऊन जातात. हीच खरं तर वारीची परंपरा आहे. पटकन कीर्तनकार बुवा म्हणतात, लेका 6 जणी छळत असतात र. कोणत्या असतात या 6 जणी? तर काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, ज्याला आपण षडरिपू म्हणतो, त्याच या सगळ्या वासना आपल्याला नाचवतात. पण या सगळ्याच्या पल्याड जाण्यासाठीच कदाचित आपल्याला हा विचार कीर्तनकार सतत देत असतात की वारी म्हणूनच फक्त वाटचाल म्हणून नाही, तर विवेकाची वाटचाल म्हणून सुद्धा अनुकीर्तनीय आहे, फक्त अनुकरणीय नाही. आपलं संकीर्तन घडावं आणि नामसंकीर्तनानं खऱ्या अर्थी आपण या वासना सोडून खऱ्या रूपाचा नव्हे स्वरूपाचा अनुभव घ्यावा. यासाठी विठ्ठल माधव बरं व्हा म्हणत नसेल तर कीर्तनकार बुवा म्हणायचे, बरे व्हा, थोडे बरे व्हा. हे बरं होण्यासाठी हा सारा सोहळा अगदी स्वच्छ प्रापंचिक भाषेत सांगायचं तर आटापिटा आपण करत असतो. म्हणूनच की काय, हे संत आपल्याला विविध मार्गांनी ह्या सगळ्या गोष्टी सांगत असतात. हो, गेल्या भागात आपण अभंग नेमकं काय याचा विचार करत होतो. पण अभंगांचं चलन हे जरी मी फक्त 6-6-6-4 किंवा अष्टाक्षरी सांगितलं असलं तरी सुद्धा हा अभंग विविध मार्गांनी आणि प्रकारांनी सुद्धा रंगत दंगत असतो. किती प्रकार आहेत मोजायला गेलात तर जवळपास 58-60च्याही वर. मगाशी ज्याचा उल्लेख केला होता तिथूनच सांगायला सुरुवात करते. ध्यानाचा आणि रूपाचा अभंग हा पंचपदीत हमखास येतो, त्याच्याशिवाय पंचपदी सुरूच होत नाही. ध्यानाचा अभंग म्हणजे जे ध्यान आपण समोर पाहतोय त्या संदर्भातलं वर्णन किंवा आपलं ध्यान लागलं पाहिजे या अनुषंगाचं वर्णन. रूपाचं वर्णन म्हणजे अर्थातच सगळ्या सगुणाचं वर्णन. कसा दिसतो पांडुरंग, त्याच्यात वैजयंती माळा कशा घातल्यात, त्याच्या डोईवरचा मुकुट कसा आहे, हे सगळं वर्णन आपल्याला रूपाच्या अभंगात पाहायला मिळतं. आणि तिथून त्याच्यानंतर विविध प्रकार सुरू होतात. एकविध पर अभंग आहेत. एकविध म्हणजे एकनिष्ठ. जसं नानाविध म्हणजे वेगवेगळे, तसे एकविध म्हणजे एकनिष्ठ, फक्त विठोबा डोळ्यासमोर ठेवून लिहिलेले अभंग. स्थितीपर अभंग असतात. स्थितीपर म्हणजे परिस्थिती अर्थी नाही, मनस्थिती. संतांची जी त्या वेळेची मनस्थिती असते त्या स्थितीला अनुसरून आलेले अभंग म्हणजे स्थितीपर अभंग. नाटाचे अभंग असतात. विशेषतः तुकोबांचे नाटाचे अभंग प्रसिद्ध आहेत. नाटाचे म्हणजे नाचून गाऊन रचलेले. तुकोबांनी अनेक अभंग विठोबाच्या समोर नाचून गाऊन रचले, त्याला नाटाचे अभंग म्हणतात. डाकाचे अभंग, डाक म्हणजे डंका. स्तुतीपर, त्याची स्तुती करणारे, त्याचा डंका पिटणारे असे जे अभंग रचले जातात ते डाकाचे अभंग. दुसरे अभंग असतात ते मागणीपर. मागणीपर म्हणजे आपण काहीतरी देवाकडे मागतो, सर्वसामान्यांचं मागणं नाही. म्हणजे मला बंगला दे, गाडी दे, पैसा दे, अडका दे, असं नाही. काय मागणं असतं? पसायदान हे सुद्धा मागणीपरच. पण केवढी व्यापक मागणी आहे. आता विश्वात्मके देवे, आत्ताच्या आपण अनेक जण म्हणतो ना की युनिव्हर्स बोलत असतं. हे युनिव्हर्स माऊलींनी 12व्या शतकातच सांगितलं आणि त्याला साथ घातली आहे. हे युनिव्हर्स कॉलिंग काय आहे हो? हेच माऊली सुद्धा म्हणतात. विश्वात्मक देवाला हाक मारतायत ना. आणि साध तरी काय आहे? जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. माणूस वाईट नसतो, त्यातली दुष्कर्म किंवा जी दुर्वृत्ती आहे ती संपो, ही मागणी आहे. कल्याण करी रामराया जनहित विवरी, हे रामदास स्वामींचं म्हणणं काय आहे? हेच आहे. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी, हेच आहे. हे मागणी पर अभंग. मागणी म्हणजे मगाशी म्हणलं तसं अलौकिकाची मागणी. वारीचा विचार करत असताना मुक्कामाच्या ठिकाणी सुद्धा काही खास अभंग लिहिले असतात. म्हणजे निरास्नान असतं तेव्हा निरेचे अभंग असतात. जसजशी पंढरी जवळ येते ना तसं आपण धावा करतो, त्या धाव्याचे अभंग असतात. तोंडल्या बोंडल्याला असतो बघा धावा, तर तेव्हा धाव्याचे गतिमान असतात आणि ते अभंग. ओढ असते ना. वारीत आपण चालताना बघा जशी पंढरी जवळ यायला लागते तशी गतिमानता वाढते, तेव्हा हे अभंग म्हटले जातात. असे अनेक होतो. विठ्ठल परेत, नामपर आहेत, महात्म्य सांगणारे अभंग आहेत. आणि या प्रत्येक अभंगामध्ये वेगवेगळी रूपक आहेत. या रूपकाच्या आधी फक्त एक जोड सांगते जी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. तुकोबांच्या अभंगातली एक खडी नावाचे अभंग आहेत. जशी 12 खडी असते त्या 12 खडीतलं एक अक्षर घ्यायचं आणि संपूर्ण अभंग त्या अख्ख्या एका अक्षरात गुंफलेला, अशी एक खडी. आणि मग याच्यातनं रूपकं कोणती वापरली जातात? शेकडो, हजारो असं म्हणलं तरी चालेल. म्हणजे आंधळा, पांगळा, मुका, बहिरा. कशा अर्थी? देव दिसत नाही म्हणून अंध, देवाचं ऐकू येत नाही म्हणून बहिरा, आपण मुखानं त्याविषयी काही बोलत नाही, नाम घेत नाही म्हणून मुका.
अशा अर्थी ही सगळी रूपकं वापरली आहेत. अहो काही जण तर सौरी म्हणतात. सौरी म्हणजे गणिका. याचा अर्थ आपण देवाशी जोडले नाही म्हणजे त्याच्याशी प्रतारणा केली म्हणून आपल्याला सौरी असं काही वेळेला रूपक वापरलं जातं. अशी शेकडो रूपकं आहेत. मेंढा येतो, कधीतरी रेडा येतो, विंचू येतो. प्राणी, पक्षी, माणूस, वृत्ती, वेगवेगळे व्यवसाय या सगळ्याला धरून संत भाष्य करत राहतात. या ना त्या प्रकारे आपलं रंजन करणं, आपलं प्रबोधन करणं आणि त्या मिशानं पुन्हा भजनापर्यंत घेऊन जाणं हाच भाव अभंगांचा असतो. म्हणून नाना प्रकारे हे अभंग आपल्याला भुरळ घालत असतात आणि आपली खऱ्या अर्थी वारीच घडवत असतात, शब्दवारी घडवत असतात. असो, या अनेक प्रकारांपैकी 2 प्रकार जे वैशिष्ट्यपूर्ण मानले जातात ते 2 प्रकार सविस्तर उलगडणारे. त्यातलाच भक्ताची सर्वश्रेष्ठ पातळी या अभंगातून आपल्याला दिसते असं म्हटलं जातं. मी म्हणे गोपाळू आलागे माये, देतो तो ग्वाही मी येईन म्हणून. किंवा कधी कधी आजूबाजूच्या खाणाखुणातून पण तो दिसतो, परिमळतो अवचित, पण सापडत नाही हो. आणि त्यातूनच जी अस्वस्थता प्रगट होते ना, त्याच आर्ततेला बोलकं करणाऱ्या अभंगांचा हा अलौकिक प्रकार. विराणी. न लावा चंदनू, न घाला विंझण वारा, हरी विणे शून्य शेजारुगे माये. फक्त कोणी हवा असेल तर तो माझा हरी मला हवाय. ही एकमेव दृढ भावना मनात ठेवून तो भेटत नाही, तो दिसत नाही, तो येत नाही, या सगळ्याचं वर्णन करणाऱ्या या विराण्या. विरहिणी, विहरिणी आणि विराणी हे तीनही खरं तर समानार्थीत शब्द असं चैतन्य महाराज देगलूरकर म्हणतात. त्यांच्याशी संवाद साधत असताना इतकं छान म्हणाले ते. महाराजांना विचारलं, महाराज विरहिणी ही विरहाशी जोडलेली कळते, पण विहरिणी कशी काय? तर झटकन त्यांनी उत्तर दिलं की अगं त्या विरहातच जी विहार करते आणि दश दिशांना त्याला शोधत फिरते, त्या तिच्या विरहातल्या विहरण्याला विहरिणी असं म्हणतात. मला सांगा, व्याकुळतेचं अंगावर रोमांच उभं करणारं दर्शन आहे. रसिको, आपण विचारही करू शकत नाही या अलौकिक विरहाचा. मी अलौकिक हा शब्द पुनरोच्चारित करतेय. याचं कारण असं की लौकिकात आपणही विरह सहन करत असतो, पण तो तत्कालिक, क्षणिक. अगदी सोपं विचारते. मोबाईल क्षणभर आपल्यापासून बाजूला झाला तर जी आसुशी येते ना की कुठे गेला, आता मला सापडत नाहीये, काय करायचं. आता आपण तंत्रात मोबाईल बघतो किंवा तंत्र म्हणून मोबाईल बघतो, पण खरा मोबाईल म्हणावा असा जो परमेश्वर आहे, त्या परमेश्वराला जेव्हा आपण मुकतो तेव्हा किती टोकाची आसुशी निर्माण होत असेल. मी म्हणून अलौकिक म्हटलं, कारण ज्याचा विचार कदाचित आपण सर्वसामान्य म्हणून करू शकत नाही. या विरहाची व्याप्ती अनिर्वचनीय आहे असंच म्हटलं जातं. संत श्रेष्ठ आहेत म्हणून त्याला किमान शब्द मिळतात. आणि ही इतकी समर्पित भावना आहे, एवढा प्रचंड त्याग आहे, या सगळ्याचं वर्णन आपल्याला या सगळ्या विराण्यांमधून अनुभवायला मिळतं. विराण्या वाचत असताना आणखी एक प्रश्न निर्माण होतो की बहुतांश विराण्या, अगदी ज्ञानोबांपासून तुकोबांपर्यंत, या विराण्या स्त्री रूपात येतात. स्त्री भाष्य करते असं आपल्याला वाटतं. का बरं असं असेल? याचं उत्तर बहुतांश अभ्यासक असं देतात की स्त्रीची संवेदनशीलता, स्त्रीचं वात्सल्य, तिच्यातलं ममत्व आणि सगळ्यात महत्त्वाचं जी कौळिक असते, ती कौळिकच कदाचित स्त्री रूपाच्या दर्शनातून परब्रह्मापर्यंत पोहोचते. हा एक भाग. दुसरी गोष्ट, जर ते परब्रह्म आहे, शिवतत्व आहे, पुरुष आहे, तर त्याच्याशी मिलन करायला आपण शक्ती स्वरूप किंवा प्रकृती स्वरूप ओघाने स्त्री स्वरूप असलं पाहिजे ना, म्हणून स्त्री. आणि तिसरं फार गोड वर्णन डॉक्टर रामचंद्र देखणे सरांनी केलं होतं. ते असं म्हणाले होते की विराण्या समजून घ्यायच्या असतील ना तर आपल्याला गोपी व्हावं लागतं. गोपी भावाला मिळालेला उत्कट शब्द म्हणजे विराणी. किती छान आहे. हे गोपी भावाचं वर्णन करत असताना मला कबीरांचा दोहा आठवतोय. ते म्हणाले होते, कबीरा कबीरा क्या कहे जा जमुना के तीर, एक गोपी के प्यार में बह गए कोटी कबीर. इतकी टोकाची जाणीव फक्त गोपी भावात असू शकते, म्हणून आपल्याकडल्या विराण्यांचा उमटणारा शब्द हे गोपी भावाचं दर्शन आहे असं देखणे सर म्हणतात. ते उगाच नाही. या विराण्यांचे सुद्धा 3 प्रकार सांगितले जातात. एक असतो तो पूर्वराग, दुसरा असतं ते मिलन आणि तिसरा असतो तो प्रत्यक्ष विरह. पूर्वराग म्हणजे काय? तर तो येतच नाही, तो भेटत नाही, त्याची ओढ. तू ये रे, मला तुझी ओढ लागली रे. म्हणजे तुकोबांचं वचन आहे ना की जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी, किंवा भेटी लागी जीवा लागलीसे असं. तसंच करुणाष्टक आठवत आहे,
तो सुद्धा पूर्वरागच. समर्थ म्हणतातच ना, अनुदिनू अनुतापे तापलो रामराया, परम दीन दयाळा नीरसी मोह माया, अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझं विण क्षीण होतो धावरे धावा आता. ही सगळी पूर्वरागाची उदाहरणं आहेत. तो कुठल्याही परिस्थितीत भेटलाच पाहिजे याच्यासाठी टोकाचा जो आवेग आहे ना, तो आवेग पूर्वरागात आपल्याला पाहायला मिळतो. मगची अवस्था येते ती मिलन, म्हणजे प्रत्यक्ष भेट. तो आला आणि सार्थक झालं जीवनाचं, बास. तो आयुष्यातला अंतिम क्षण असावा असं त्यांना वाटायला लागतं. काय म्हणतात अशा वेळेला ते, माझे केले समाधान रूप गोजिरे सगुण, निवविले मन आलिंगन देऊनी. ही खरं तर अवस्था महत्त्वाची असते. पण बऱ्याचदा संतांना या विरहाला किंवा पूर्वरागालाच सामोरं जावं लागतं आणि त्यांची अवस्था अशी होते की क्षेमा लागी जीव उता वेळ माझा, म्हणून स्फुरता ती बाहू, क्षेम गेले देऊ तव मीची मी एकली. अहो, तिथे गेल्यानंतर आलिंगन द्यायला म्हणून जावं तर नसतोच तो तिथे. अशा अवस्थेला विरह असं म्हणतात. लतादीदींचा आर्तस्वर आणि तुकोबांची चपखल रूपक. कसा असतो विरह? जसा पौर्णिमा असल्यावर सुद्धा चकोर ज्या पद्धतीने त्या चंद्रकिरणाची वाट बघतो तसा, एखादी माहेरवाशीण जशी आपल्या माहेराची वाट बघते तसा, बुकेलं बाळ आईसाठी जसं आसुसलेलं असतं तसा, तसा तुकोबा तुझं मुख बघायला आसुसलाय रे पांडुरंगा. काय वर्णन आहे. आणि ह्या सगळ्या वर्णनाचा विचार करताना वाटतं की या व्याकुळतेतून बाहेर आलेला शब्द हा किती अंगावर येणार असेल सांगा. खूप खोल रुततो आपण, आत 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 प्रवास करतो या सगळ्या विराण्यांचा विचार करताना. गांभीर्य आहे, खोली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्ण समर्पित भाव आहे. तिसरी जी अवस्था ना विरहाची, ती कदाचित त्याचंही टोक आहे असं मला वाटतं. भक्तिसूत्रामध्ये एक फार सुंदर वर्णन येतं. भक्तिसूत्रात असं म्हटलंय की संगम आणि विरह अशा दोन अवस्था जर भक्तासमोर आणून ठेवल्या तर कुठला पर्याय भक्त निवडतील? आपण सामान्य म्हणून विचार करून बघूया. काय श्रेष्ठ, गोष्ट मिळणं का हातून सुटणं? आपण पटकन काय म्हणू? गोष्ट मिळणं. पण भक्त असा विचार करत नाही. भक्त संगम नाही विरह मागतो देवाकडे. कारण तो म्हणतो संगम झाला तर तू फक्त त्या क्षणी मला भेटशील आणि नंतर जाशीलच की. त्यापेक्षा हा तू विरह दे. कारण विरहात मी जळी स्थळी काष्ठी पाषाणी फक्त तुझाच विचार करणार आहे, तू सोडून कुणीही नाही. आणि म्हणून त्यात राहणं ते पसंत करतात. भक्त असं समजतात की माझ्या बरोबर तो आहे या विचारात मी मग्न असणं ही श्रेष्ठ अवस्था आहे. आणि म्हणून आपल्याकडल्या विराण्यांना सुद्धा अभंग प्रकारात प्रचंड महत्त्वाचं स्थान दिलं जातं. भक्ताच्या अनुषंगाने त्या तर सर्वश्रेष्ठ म्हटल्या जातात. भक्तिसूत्राचा विचार केला पुन्हा तर त्याच्यात तर विरहाच्या 10 अवस्था सांगितल्यात. या विरहाला सामोरं जाताना काय काय घडू शकतं? आपल्याकडे भक्तिसूत्रात विरहाचे सुद्धा पुन्हा 3 प्रकार सांगितलेत. भूतविरह, वर्तमान विरह आणि भावी विरह. आता भावी विरह म्हणजे ज्यावेळेला देव आपल्याला सोडून जाणार आहे या भावनेने जे आपण आतून अस्वस्थ होतो तो भावी विरह. आपण कृष्णाच्या अनुषंगाने विचार करूया. समजा कृष्ण सांदीपनी ऋषींच्या आश्रमात जाणार आहे, गुरुकुलात शिकायला जाणार आहे. म्हणजे यशोदेला सतत वाटत राहायचं ना की अगं बाई माझा कृष्ण आता माझ्याकडे असणार नाही, काही दिवस मला भेटणार नाही. ही जी अवस्था आहे ही भावी विरहाची आहे. आता वर्तमान विरह म्हणजे कृष्णाचाच धागा धरून सांगायचा तर जेव्हा अक्रूर कृष्णाला घेऊन जातो तेव्हा प्रत्यक्ष गोपींनी जो विलाप केलाय तो वर्तमानातला विरह आहे. त्या क्षणी तो सोडून चाललाय म्हणून जो आक्रोश आपल्याला ऐकायला मिळतो किंवा त्यात जे अख्खं वर्णन येतं तो वर्तमान विरह. आणि सगळ्यात टोकाचा असतो तो भूतविरह. कान्होपात्रा, जनाबाई, मीराबाई या सगळ्या जणी या विरहाच्या साक्षीदार आहेत असं आपण नक्की म्हणू शकतो. मीराबाई तर निश्चित. या भूतविरहाच्या तर 10 पातळ्या सांगितल्यात. वेगवेगळ्या पद्धतीने हा भूतविरह सामोरा येतो. काय काय घडतं? सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे काळजी लागते, आपण चिंतामग्न होतो, सतत त्याचा विचार, त्याची चिंता. दुसरी अवस्था असते ती जागृती. जागृती कशा अर्थी? झोपच लागत नाही, डोळ्याला डोळा नाही. एक फार गोड कथावजा दृष्टांत असं आपण म्हणू की आपल्याला तो भक्तिसूत्रात दिसतो की 2 गोपिका एकमेकींशी संवाद साधतायत आणि एक येऊन सांगायला लागते की अगं तुला काय सांगू, माझ्याबरोबर स्वप्नात अगं कृष्ण आला, तो जेवला, त्याने रासक्रीडा केली, असं काय काय सांगायला लागते. आणि त्याच वेळेला बरोबर समोरची गोपी म्हणते अगं तुला कृष्ण दिसायला भेटायला झोप तरी लागली ग, माझ्या डोळ्याला डोळा लागत नाही कारण सतत तो आसपास त्याला माझं अस्तित्व शोधत राहतो, तोच आहे असं जाणवत राहतं. यातनं आलेली सतत अवस्था जी असते त्याला जागृतीची अवस्था म्हणतात. त्यानंतरची अवस्था असते ती उद्वेग.
उद्वेग आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. चिंतेच्याही थोडं पलीकडे अजून पुढची अवस्था. मग येते ताणव. ताणव म्हणजे तहान भूक विसरणे. सगळं त्यालाच अर्पण केलेलं ना. निळोबांची अवस्था होती बघा. तुकोबा भेटत नाहीत म्हणून मला काहीही नको, फक्त तुकोबा भेटले पाहिजेत, एवढी एकच जाणीव निळोबांच्या मनात होती. सगळं सोडून दिलं होतं, गलित गात्र झाले होते. तीच ही अवस्था. आणखी पुढच्या काही अवस्था सांगितल्या जातात की आपल्याला उन्माद निर्माण होतो, मोह निर्माण होतो. अहो कधी कधी तर त्या विचारांनी, त्या गोपीभावांनी आपण मूर्छित होतो. आणि अंतिम अवस्था असते ती म्हणजे मृत्यू. दोन अर्थी, प्रत्यक्ष प्राणत्याग या अर्थी, किंवा दुसरं म्हणजे अवघं जगच निरस वाटणं. मला जो हवाय तो कशातच नाही, म्हणजे जगच अस्तित्वात नाही, ते मृतवत आहे असं वाटणं म्हणजे मृत्यू. अशा पद्धतीचे हे 10 भूतविरह सांगितले जातात. मी म्हणूनच मगाशी उल्लेख केला होता की मीराबाई या सगळ्यांना सामोरी गेलेली आहे. अगदी विषाचा प्यालाही तिने पचवलाच ना. तिला मोह झालाय अशा पद्धतीने चुकीच्या आरोपांना ती सामोरी गेलीच ना. एक सुंदर विराणी आपण ऐकू, जी विराणी खरोखरच आपल्या प्रत्येकाला केवळ विचार करायला भाग पाडत नाही, तर आपल्याला त्या अवस्थेचा कण मात्र का होईना अनुभव देऊ शकते, अशी ही विराणी आहे. त्यामुळे हा रुणझुणणारा वारा आपल्या अंतरीच्या घनूला सुद्धा जागृत करू दे आणि त्यातनं हा सावळा भेटू दे असं म्हणू. आणि मग अजून एका वैशिष्ट्यपूर्ण प्रकाराकडे वळू. रसिको, विराणा जेवढा आर्त प्रकार, त्याच्याबरोबर विरुद्ध म्हणावा असा हा प्रकार. अतिशय आनंद, उत्साह, एखादं खेळी आहून ज्या वेळेला संत लिहिते होतात त्यावेळेला त्यातला उल्हास हा अवर्णनीय असतो. कितीतरी रूपक वापरून त्यांनी असे अभंग लिहिलेले आहेत. हमामा, हुतुतू, विटीदांडू, फुगड्या यासारखे अनेक. आणि त्यातलाच एक वैशिष्ट्यपूर्ण अभंग प्रकार म्हणजे टिपरीचे अभंग. आता नेमके टिपरीचे अभंग म्हणजे काय याचं वर्णन करत असताना नाथ महाराजांचा एक फार सुंदर अभंग आहे. ते असं म्हणतात, खेळसे टिपऱ्या घाई रे, वाचे हरिनाम गाई रे, टिपरीसी टिपरी चुको जाता भाई, पडसी यमाच्या खाई रे. म्हणजे काय तर असं म्हणतात नाथ महाराज 4 ओळीत किती सुंदर वर्णन करतात या टिपरीच्या अभंगाचं. ही भक्तीची रासक्रीडा आहे. आपण सगळे मिळून हे सगळे घाव घालतोय टिपरीचे, पण ते घाव घालत असताना एक जरी टिपरी चुकली तर यमाच्या खाई पडतो. याचा अर्थ भक्ती आणि दुसरी भक्ती म्हणजे 2 श्रेष्ठ भक्ती बरोबर एकमेकींशी अनुसंधान साधल्या झाल्या तर आपली रासक्रीडा रंगली, अन्यथा आपण प्रपंचात अडकलो. अशा प्रकारचा हा दृष्टांत वजा अभंग आहे. पण मूलभूत टिपरी म्हणजे तरी नेमकं काय हो, का टिपरी हा उल्लेख केला जातो, त्याचं उत्तर आपल्याला ज्ञानोबांच्या अभंगात मिळतं. सांडोनी अहम धरिले सोहम, तयासी टिपरी साधली हो, भवाब्दी सागरी मांडिली टिपरी, परी अनुहाते वाजे गजरू हो. मग नक्की टिपरी कोण, नाथ कोण, खूप प्रश्न पडत राहतात. मूळ मुद्दा असा आहे की सांडोनी अहम धरिले सोहम म्हणजे आपला अहंकार गळून जेव्हा सोहंकाराचा नाद आपल्या आत उमटायला लागतो तो हा नाद आहे. अनुहाते म्हणजे अनाहत नाद, त्याचा गजर व्हायला लागतो. कधी होतो? दोन्ही कानांवर हात ठेवून बघा, एक विशिष्ट नाद आपल्याला ऐकू येतो की नाही. हा अंतरीचा जो अनाहत नाद आहे ना, तोच अनाहत नाद चराचरात आहे. या चराचरातला नाद आणि आपल्या अंतरीचा अनाहत नाद या 2 नादांचं अनुसंधान जेव्हा होतं त्यावेळेला जी रासक्रीडा रंगवली जाते ती ही नादांची सगळी रासक्रीडा आहे. म्हणजे आपल्या अंतरीचा ध्वनी ही एक टिपरी आणि परब्रह्माचा ध्वनी ही एक टिपरी, यांच्यातला हा खेळ आहे. सामान्य म्हणून आपण हे समजून घेणं खरंच खूप मुश्किल आहे. पण मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी इतक्या उच्चतम पातळीवरच्या आहेत ना की आपण किमान त्याचा आनंद तर घेऊया. ऐकून त्या श्रवणातून आपल्याला साधता येईल की नाही माहीत नाही, पण किमान ती रासक्रीडा कशी असते हे विचारांनी तरी समजून घेऊया, नाही का. मग आता टिपरीचे अभंग कुठे कुठे पाहायला मिळतात. नाथ महाराज ज्ञानोबांपासून तुकोबांपर्यंत तुकोबांचे टिपरीचे अभंग तर खास वैशिष्ट्यपूर्ण आहेत. गाथेमध्ये 7 टिपरीचे अभंग दिसतात. त्यातला एक अभंग येतो तुकयाचा दास म्हणून तो आपण बाजूला ठेवू. पण 6 जे अभंग आहेत ना टिपरीचे, ते नुसते टिपरीचे अभंग नाही आहेत. तर चक्क आत्ताच्या भाषेत सांगायचं तर एखादी एपिसोडिक सिरीज असते ना, मालिका, तशी चक्क ही वारीची एपिसोडिक सिरीज आहे, मालिका आहे. अक्षरशः शब्दातून उलगडलेला हा चलत चित्रपट आहे. सगळंच्या सगळं उभं राहतो या 6 अभंगात. पहिलाच अभंग असा आहे की ज्यातनं वारी सुरू कशी होते
तेव्हाचं वातावरण कसं असतं भारलेलं, त्यातनं निर्माण होणारा उत्साह, उल्हास कसा असतो त्याचं वर्णन आहे. दुसरा, तिसरा आणि चौथा, विशेषत्वाने दुसरा अभंग जर बघायला गेलं तर आपल्याला लक्षात येईल की कबीरांचा, नामदेवांचा, जनाबाईंचा, अनेक संतांचे उल्लेख आहेत. थोडक्यात सांगू, वारीचं हे ऐतिहासिक दस्तऐवजीकरण आहे, म्हणजे डॉक्युमेंटेशन ऑफ द वारी, म्हणजे दुसरा टिपरीचा अभंग. 3, 4, 5 ही वाटचाल आहे संपूर्ण, की कसे 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 टप्प्याने आपण प्रवास करत 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 पंढरी पावेतो जातो. आणि 6वा अभंग हा पूर्ण पंढरीचं वर्णन, तिथे गेल्यानंतर कशी असते आषाढी, कशी दिसते पंढरी, कसं वातावरण असतं, कशी पांडुरंगाची भेट होते, या सगळ्याचं वर्णन आहे. वैशिष्ट्यपूर्ण बाब, हे 6ही अभंग ही जर वाटचाल असेल तर मी या भागाच्या सुरुवातीला एक उल्लेख केला होता की 10व्याचे अभंग असताना गतिमानता येते किंवा एकूणच पंढरी जवळ आल्यावर आपण अधिक वेगवान प्रवास करतो, ओढीनं, आवेगानं. तोच भाग या अभंगात पाहायला मिळतो. 3, 4, 5 हे अभंग अधिक द्रुत आहेत आणि 5वा सगळ्यात जास्त वेगवान आहे. छोटे छोटे चरण आहेत अभंगाचे, पट 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 पुढे सरकतो. आणि जर आपण संपूर्ण जेवढे या सगळ्या संतांचे टिपरीचे अभंग आहेत ते जर अभ्यासले ना तर लक्षात येईल, बरोबर टिपरी ज्या पद्धतीने आपण खेळतो त्या खेळण्याचा जो नाद असतो ना, त्या नादावर, त्या तालावर हे अभंग निर्माण होतात. ही कमाल आहे. आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण बाब या टिपरीच्या अभंगातली म्हणजे या टिपरीत आपल्याला बसवंत असा एक शब्द दिसतो. बसवंत म्हणजे गुरु. प्रत्येक संतांनी एक एक गुरुवर्य मानलेले असतात. म्हणजे आपण असा विचार करायचा तर पालखीचा विचार करू. आपण पालखी सोहळा बघतो की नाही, वारी म्हणजे एक पालखी नाही, लक्षात घ्या. अनेक दिंड्या मिळून एक पालखी आणि अनेक पालख्या मिळून एक वारी. मग सोपान काकांची असते, मुक्ताईची असते, ज्ञानोबांची असते, तुकोबांची असते, नाथ महाराजांची असते, अशा अनेक पालख्या असतात. प्रत्येक पालखी एका संतांचं प्रतिनिधित्व करत असते. मग ज्ञानोबा किंवा तुकोबा किंवा नाथ महाराज यांना प्रत्यक्ष गुरु मानून, बसवंत मानून, त्यांच्या भोवती फेर धरून जी भक्तीची रासक्रीडा रंगते तीही टिपरीच्या अभंगात येते. आणि बसवंत म्हणजे त्या गुरुवर्यांचा उल्लेख. आता तुम्ही म्हणाल की मी तर काही टिपरीचे अभंग ऐकले नाही बुवा. आपल्याला असं वाटतं, पण ऐकलाय, नक्की ऐकलाय. आठवतोय का अभंग? खेळ मांडियेला वाळवंटी घाई, खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. हा अभंग आठवतोय? ऐकलाय ना? अहो, हाच टिपरीचा अभंग. मगाशी सांगितलेल्या या 6 अभंगांपैकी टिपरीच्या अभंगाची सुरुवात पहिलाच अभंग खेळ मांडियेला आहे. घाई म्हणजे काय? म्हणजे गतिमानता, म्हणजे आपल्याला घाई होते अशा अर्थी. मवाधोंडांनी असा उल्लेख केलाय, टिपरीचे जे घाव बसतात त्या घावाचं सप्तमी रूप म्हणजे घाई आहे. मग आता लक्षात येईल, खेळ मांडियेला वाळवंटी घाई म्हणजे वाळवंटात जे घाव घातले जात आहेत या भक्तीचे, तो त्यातनं जो नाद निर्माण होतोय त्यातनं हा खेळ जो रंगलेला आहे. हा खेळ कसा आहे? एकमेकांच्या पायी लागतायत, कामक्रोध पायउतार झालेले आहेत आणि असा अनुपम्य सोहळा जिथे रंगणार आहे ती ही वारी. या वारीचं दर्शन घडवणारा हा नादमधूर सोहळा म्हणजे हे टिपरीचे अभंग, असा तो सगळा उल्लेख आहे. अर्थात सांगण्यासारखं टिपरीच्या अभंगांवर सुद्धा खूप आहे, पण थोडक्यात सांगू का, या सगळ्या संतांचं म्हणणं एवढंच असतं की एकाकार झाल्याशिवाय आपल्याला काही करता येत नाही. अहो, साध्या आपण टिपऱ्या खेळताना पण लक्षात घ्या बरं, एक साधी टिपरी चुकली की नाद तरी निर्माण होत नाही किंवा अपेक्षित जो नाद आहे तो चुकतो. हेच त्यांचं म्हणणं आहे की आपण जी भक्ती करतो आहोत ती भक्ती करताना जी संतांना अपेक्षित आहे, परब्रह्मात जो नाद उमटतोय त्याला अपेक्षित आहे, अशी भक्ती करूया, म्हणजे आपलं त्याच्याशी नादानुसंधान होईल. ह्याच सगळ्याच्या एकरूपत्वाचा किंवा सगळ्यात महत्त्वाचं ज्याला आपण म्हणतो संघटन, हा सगळा समूह आहे ना, या समूहाचं दर्शन घडवणारा असा हा अभंग प्रकार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा संदेश हा अभंग प्रकार देतो जो वेदात सुद्धा सांगितलेला आहे, ओम संगच्छध्वम संवदध्वम, म्हणजेच सुसंगतीने चाला आणि सुसंवादी होऊन बोला. थोडक्यात हीच जाणीव ठेवून ही अख्खी वारी चालत असते. म्हणून तुकोबा म्हणतात की जर आपली भक्ती जमली नाही ना दुसऱ्यांबरोबर तर आपली वारी पूर्ण होत नाही. थोडक्यात काय, परमार्थ सुटतो आणि प्रपंचातच आपण अडकतो. तुकोबांनी याची पुष्टी दिली आहे. ते असं म्हणाले, तुका म्हणे गडे हो हुशारूनी खेळा, पुढीलांची धरुनिया सोयी रे, एकची घाई खेळता जो चुकला, तो पडेल संसार ठाई रे. हाच उल्लेख मगाशी केला होता ना, तो लक्षात ठेवूया. आपणही मनात हीच प्रार्थना करूया
की बरोबर आमच्या अंतरीचा नाद इतका सर्वोत्तम पातळीपर्यंत बा पांडुरंगा पोहोचू दे की जे हे सगळे संत सांगू पाहतायत त्याचं अनुसंधान आम्हाला निश्चित साधता येईल. गेले 2 भाग आपण या संतांच्या गावाला जाऊन त्यांनी निर्माण केलेला हा शब्दांचा ऐश्वर्यवंत थाट अनुभवला. पण काय आहे, शेवटी दास म्हणतात तशीच आपली अवस्था होते हो. ऐसी संतांची महिमा बोलीजे तितुके उणी उपमा जयाचेनी मुख्य परमात्मा प्रगट होय, असं प्रत्यक्ष समर्थच म्हणत असतील तर माझ्यासारखा एखादा यक्कश्चित तरी काय सांगणार. शेवटी वर्णावया वाचा मज नाही रे, हेच आपण मान्य करावं लागतं आणि शरण जाऊन त्या रुक्मिणी पांडुरंगाला सांगूया की आमची वारी परतवारी सगळी छान होऊ दे रे आणि खऱ्या अर्थी आम्हाला परमार्थाचं दर्शन घडू दे. एवढ्या सगळ्या शब्दब्रह्मरसातला एक थेंब तरी आम्हाला प्राशन करता येऊ दे, अशीच प्रार्थना करूया आणि हा सगळा मांडलेला खेळ सुलभ संपूर्ण होऊ दे अशीच सदिच्छा व्यक्त करत एकमेकांचा निरोप घेऊया. नमस्कार. जय जय रामकृष्ण हरी माऊली. श्रोते हो, आषाढी वारीनिमित्त संत साहित्यावर आधारित कार्यक्रम जावे संतांची या गावा आत्ताच आपण ऐकला. लेखन आणि निवेदन केलं होतं अनघा मोडकीने. निर्मिती सहाय्य केलं होतं चेतना झांजे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.